धर्माचं भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. या ठिकाणी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांचं जर साहित्य बघितलं तर त्यांचं मन साहित्यातून प्रतिबिंबित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या लेखनाचा जर कालखंड आपण बघितला तर तो पारतंत्र्याचा होता. एकीकडे त्या ब्रिटिशांची जुलमी राजवट आणि त्याखाली भरडून निघालेली आपली भारतीय जनता आणि त्यांच्या व्यथावेदना ज्या होत्या त्या व्यथावेदना या ठिकाणी कुसुमाग्रजांना पाहवत नव्हत्या. त्या अराजकतेची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे प्रत्येक जण या अन्यायाविरुद्ध हत्यार उपसण्यासाठी सिद्ध झालेला होता, रणांगणामध्ये उतरलेला होता. कुणी या ठिकाणी अहिंसेचं हत्यार हातामध्ये घेतलेलं होतं, कुणी आंदोलनाचं हत्यार हातामध्ये घेतलेलं होतं, कुणी सशस्त्र क्रांतीचं हत्यार हातामध्ये घेतलेलं होतं, कुणी बहिष्काराचं हत्यार हातामध्ये घेतलेलं होतं, कुणी या ठिकाणी मूक मोर्चा काढत होते, कुणी या ठिकाणी चले जाऊची आंदोलनं करत होते, कुणी या ठिकाणी आपलं या फासाचं चुंबन घेऊन हुतात्मापदी पोहोचत होते आपल्या भारत मातेसाठी. आणि त्या सगळ्याचा परिणाम या कुसुमाग्रजांच्या मनावरती झाला आणि मग कुसुमाग्रजांनी ठरवलं की आपण सुद्धा रणांगणामध्ये उतरायचं, कारण हा अन्याय अत्याचार मला पाहवत नाहीये आणि त्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी हत्यार उपसणार. आणि ते हत्यार होतं शब्दरूपी तलवारीचं. त्यांच्या शब्दामध्ये अंगार होता. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अंग्रेजांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, खळखळू द्या अदय शृंखला हातापायात, पोलादाची काय तमाम रणाच्या दारात. या शब्दामध्ये त्यांनी आपल्या मनातली जी चीड होती ती चीड व्यक्त केलेली होती. आपल्या कवितेतून क्रांतीचं रान उठवलेलं होतं आणि म्हणून त्यांना क्रांती कवी असं संबोधलं जातं. आणि अशा या क्रांतीवीराचा आणि मराठीतील सर्वोत्कृष्ट असा ज्ञानपीठ पुरस्कार जो साहित्यामध्ये दिला जातो त्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते, नटसम्राटसाठी तो दिला गेलेला आहे, तर ते विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. या शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे. मराठी भाषा किंवा संवादाचं माध्यम नाहीये, तर मराठी भाषा ही आपली रूढी आहे, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे. ही मराठी भाषा आहे म्हणून आपली ओळख आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ही जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा जन्माला केव्हापासून आली हे आपण माहिती करून घेणं महत्वाचं आहे. मराठी भाषेचा विचार जर केला तर मराठी भाषेचं पहिलं लिखित स्वरूप आढळतं ते श्रवणबेळगोळ या ठिकाणी. श्रवणबेळगोळ हे मैसूरमध्ये एक गाव आहे आणि या गावामध्ये एक इंद्रगिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती आशिया खंडातील सगळ्यात मोठा उंच असा पुतळा उभारलेला आहे. 70 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि हा पुतळा जो उभारलेला आहे त्या पुतळ्याच्या खाली एक मराठीतील पहिलं वाक्य सापडतं शके 905 मध्ये. ते वाक्य असं आहे, चामुंडराये करवियले गंगराज सुत्ताले करवियले. श्री चामुंडराये करवियले गंगराज सुत्ताले करवियले हे मराठीतील पहिलं वाक्य शके 905 मध्ये आपल्याला पाहायला सापडतं. त्यामधील श्री जो आहे तो जवळजवळ 1.5 फूट उंचीचा आहे. आता हे जे वाक्य आहे किंवा हा जो गोमटेश्वराचा पुतळा आहे तो गोमटेश्वराचा पुतळा कोणी उभारला तर मैसूरमध्ये गंग नावाचं घराणं होतं आणि त्या ठिकाणी राचमल्ल नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा चामुंडराज हा प्रधान होता आणि तो जैन होता. त्याने हा गोमटेश्वराचा पुतळा उभारलेला आहे आणि त्या पुतळ्याच्या पायाशी आपल्याला मराठीतील पहिलं वाक्य शके 905 मध्ये पाहायला सापडतं. पण आता हे वाक्य जर झालं तर त्या ठिकाणी शब्द कुठे आहेत, कारण शब्दांचं वाक्य होतं. म्हणजेच या ठिकाणी मराठी शब्द हे पहिल्यापासून अस्तित्वात असले पाहिजेत.
मग त्या शब्दांचा शोध सुरू झाला आणि त्या शब्दांचा शोध घेता घेता शके 602 मध्ये खोदलेल्या ताम्रपटावरती 2 शब्द मराठीतले सापडले आणि ते शब्द होते 50 आणि पृथिवी. पृथ्वी नव्हे, पृथिवी. हे शके 602 मध्ये शब्द सापडले. म्हणजे वाक्य जर शके 905 मध्ये सापडतंय, शब्द जर शके 602 मध्ये सापडत आहेत, तर मराठी भाषा ही केव्हा अस्तित्वात आली? तर इसवी सन 700च्या सुमारास अस्तित्वात आली. मराठी भाषेचा जन्म हा इसवी सन 700च्या सुमारास झालेला आहे. आता कोणतीही भाषा हे एकदम जन्माला येत नाही. तिची या ठिकाणी जी रूपं असतात ती स्थानपरत्वे आणि लोकपरत्वे बदलत जातात. ही रूपं ज्या प्रदेशामध्ये स्थिरावतात त्या प्रदेशातील भाषा जी असते त्या भाषेवरती त्याचा परिणाम होतो. मग ती भाषा हळूहळू स्वतंत्र रूप घेऊ लागते. मराठीचं पण असंच झालं. मराठी ही खरं म्हणजे महाराष्ट्राची भाषा. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आणि महाराष्ट्र हा शब्द जो आहे तो शब्द इसवी सन 605 मध्ये एका ग्रंथात आणि बदामी येथील एका शिलालेखामध्ये इसवी सन 611 मध्ये पाहायला सापडतो. महाराष्ट्र हा शब्द. मग महाराष्ट्र हा शब्द आला कसा? तर महाराष्ट्र या शब्दाला अगोदर दक्षिणापथ असं म्हणायचे. महाराष्ट्र या शब्दाला दक्षिणापथ म्हणायचे आणि हा दक्षिणापथ प्रदेश जो होता तो नर्मदेपासून या ठिकाणी रामेश्वरम पर्यंत पसरलेला होता आणि या विस्तीर्ण प्रदेशामध्ये दंडका नावाचं अरण्य होतं आणि त्या दंडका नावाच्या अरण्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती जमाती राहायच्या. त्याच ठिकाणी आर्य लोक या ठिकाणी नंतर आले, परंतु दक्षिणेकडच्या भागामध्ये जे द्रविड लोक होते ते लोक सिंधू नदीपर्यंत पसरलेले होते आणि आर्य लोक जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळी त्यांनी आपला देश व्यापण्यास सुरुवात केली. या आर्य लोकांनी अनेक ठिकाणी राज्य स्थापन केली. मग नाशिकजवळ गोपराष्ट्र, दक्षिणेकडे मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र, देवराष्ट्र आणि या सगळ्यांचा मिळून महाराष्ट्र झाला आणि अशा महाराष्ट्राची भाषा आपली मराठी. आर्य लोक संस्कृत भाषा बोलायचे आणि ते ज्या ज्या प्रदेशामध्ये जायचे त्या प्रदेशातील भाषेचा या संस्कृत भाषेवरती परिणाम व्हायचा आणि त्यामुळे त्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आर्यांची या ठिकाणी वेदकाळापूर्वी जी भाषा होती ती पूर्ववैदिक होती. त्यानंतर ते जेव्हा भारतात आले त्यावेळी त्यांची भाषा झाली संस्कृत आणि त्यानंतर आर्य लोक ज्या ज्या भागामध्ये स्थलांतर करायचे त्या भागातील लोकांवरती त्यांच्या भाषेचा तो परिणाम झाला. त्या भागामध्ये जे मूळ लोक राहायचे त्या लोकांची भाषा जी होती ती प्राकृत भाषा होती. त्या लोकांची भाषा ही प्राकृत होती. मग प्राकृतचं रूप नंतर बदलत गेलं, ते अपभ्रंश आलं आणि अपभ्रंशातून मराठी भाषा ही जन्माला आलेली. म्हणजे मराठी भाषेचा प्रवास कसा आहे? संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी. आर्य, अज्ज, आजा आणि आजोबा. आता या मराठी भाषेला खरं जे स्वरूप प्राप्त झालं, नयन मनोहर असं रूप जे प्राप्त झालेलं आहे ते 9व्या शतकामध्ये झालं. पण 13व्या शतकापर्यंत मराठीमध्ये एकही ग्रंथ जन्माला आलेला नाही. विवेकसिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे आणि या ग्रंथाची निर्मिती जी केलेली आहे ती विवेकसिंधू या ग्रंथाचे निर्माते जे आहेत ते मुकुंदराज आणि म्हणून मुकुंदराजांना आद्य कवी असं म्हटलं. मुकुंदराज हे यादव काळातले नाथपंथातले मुकुंदराज आहे आणि त्यानंतर आला तो पेशवे काळ. पेशवे काळामध्ये पत्रव्यवहारासाठी या ठिकाणी जी भाषा बोलली जायची त्या भाषेवरती फारसी संस्कार होते आणि ग्रंथांमध्ये संस्कृत प्रचूर भाषा आपल्याला पाहायला मिळते. काल आणि शिवकालामध्ये 17व्या शतकामध्ये पुन्हा चैतन्य पसरू लागलं. या कालावधीमध्ये स्वराज्याचा उगम झाला आणि शिवकालीन भाषेवरती त्या काळामध्ये फारसीचा परिणाम झालेला होता. या फारसी भाषेने मराठीवरती आक्रमण केलेलं होतं आणि त्यावेळी लोकांच्या मनामध्ये स्वदेशाभिमानाबरोबर स्वभाषाभिमान जागृत झाला आणि त्यानंतर मग संत रामदास, संत तुकाराम आणि वामन पंडित यांनी मराठी भाषेवरती जे संस्कार झालेले होते यावनी ते दूर करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला आपल्या दरबारामध्ये स्थानापन्न केले, राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली आणि मराठी शुद्धीकरणास प्रारंभ झाला. त्यानंतर आला आंग्ल काळ म्हणजे आधुनिक काळ, आणि या आधुनिक काळामध्ये मराठी भाषा ही प्रौढावस्थेमध्ये आली आणि तिचं रूप हे स्थिर झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 संप्रदाय आहेत. एक म्हणजे नाथ संप्रदाय, दुसरा आहे महानुभाव संप्रदाय, तिसरा आहे या ठिकाणी वारकरी संप्रदाय, नंतर दत्त संप्रदाय आणि त्यानंतर समर्थ संप्रदाय. हे महाराष्ट्रामध्ये एकूण 5 संप्रदाय. मग साहित्याला खरीची सुरुवात झाली ती महानुभाव संप्रदायामध्ये. महानुभाव संप्रदायाचं जे संस्थापक होते ते गोविंद प्रभू होते, म्हणजे त्याला गुंडम राऊळ असं म्हटलं जायचं. आणि गुंडम राऊळ हे रुद्दीपूर या ठिकाणी राहायचे, कृष्णाला ते मानायचे. आणि या गोविंद प्रभूंचा जो शिष्य होता त्याचं नाव चक्रधर आणि त्याचं मूळ नाव आहे हरपाळदेव. बडोद राजाचा दिवाण होता. सुरुवातीचं आयुष्य हे अतिशय त्याचं चांगलं होतं. तरुणपणामध्ये त्याने खूप मजा मारलेली होती. राजविलासी त्याचं आयुष्य होतं, कशाचीच कमतरता नव्हती. परंतु एक दिवस त्याच्या मनामध्ये आलं की आपण रुद्दीपूर या ठिकाणी जायचं, आपण घराचा त्याग करायचा, रुद्दीपूर या ठिकाणी जायचं आणि गोविंद प्रभूंना भेटायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या घराचा त्याग केला, अतिशय विलासी अशा आयुष्याचा त्याग केला आणि ते रुद्दीपूर या ठिकाणी आले. गोविंद प्रभूंना जाऊन भेटले आणि गोविंद प्रभूंना सांगितलं की मला म्हणे ज्ञान द्या. त्यावेळी गोविंद प्रभू म्हणाले की आधी तुझं नाव काय? तर म्हणे हरपाळदेव. मग मी जर तुला ज्ञान द्यावं असं वाटत असेल तर माझ्या काही अटी आहेत आणि या अटी जर तुला मान्य असतील तर मी या ठिकाणी तुला ज्ञान देईन. चक्रधर म्हणाला, अरे मी तुमच्याकडे जो आलो आहे तो त्यासाठी चालू आहे, त्यामुळे तुम्ही ज्या अटी मला सांगाल त्या मला मान्य आहेत, तुम्ही सांगा. तर पहिल्यांदा तुझं नाव मी बदलणार, ते हरपाळदेव जे नाव आहे ते नाव मी बदलणार आणि चक्रधर नाव ठेवेल, चालेल तुला? हो म्हणे चालेल. त्यानंतर दुसरी अट घातली की तुला हे ज्ञान सहजासहजी मिळणार नाही, तुला 12 वर्ष तपश्चर्या केली पाहिजे आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तुला महाराष्ट्रामध्ये भ्रमंती केली पाहिजे. जे ज्ञान तुला मिळणार आहे ते ज्ञान तू लोकांपर्यंत तू वाटलं पाहिजेस आणि हे या अटी जर तुला मान्य असतील तर राम म्हणे माझ्याकडे, मी तुला ज्ञान देईन. चक्रधरांनी या सगळ्या अटी मान्य केल्या. त्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर जे ज्ञान मिळालं ते ज्ञान त्यांनी महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करून 7 वर्ष भ्रमंती केली आणि भ्रमंती करून ते आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांपर्यंत वाटण्याचा प्रयत्न केला. अनेक शिष्यगण त्यांनी गोळा केले आणि त्यापैकी त्यांचा अतिशय आवडता असा शिष्य म्हणजे नागदेवाचार्य. मग चक्रधर जेव्हा जेव्हा फिरायचे त्यावेळी लोकांना उपदेश करायचे आणि त्यांचे ते उपदेश, त्यांच्या लीला या ठिकाणी त्यांच्या शिष्यांनी संकलित करायला सुरुवात केली. महानुभाव संप्रदाय हा कृष्णाला पूर्णवत्र मानतो, मूर्तीपूजा अजिबात करत नाही आणि चक्रधर आणि दत्त हे कृष्णाचे अवतार आहेत म्हणून फक्त त्यांना मानतो. अशा या शिष्यांनी या ठिकाणी शिष्यांपैकी माईंभट नावाचा शिष्य होता. या माईंभटाने काय केलं तर चक्रधरांच्या ज्या लीला आहेत त्या लीला या ठिकाणी एकत्रित केल्या आणि त्याचा एक ग्रंथ तयार केला आणि तो ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र. मराठीतील हा पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि तो माईंभटांनी लिहिलेला आहे. त्यानंतर दृष्टांतपाठ. दृष्टांतपाठ म्हणजे काय? दृष्टांत आपण कशाला म्हणतो तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जे आपण उदाहरण देतो किंवा दाखला देतो त्या दृष्टांत म्हणतात. मग चक्रधर काय करायचे तर लोकांना समजेल अशा भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं द्यायचे, दाखला द्यायचे आणि ते दाखला देऊन आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचे. असे जे अनेक दृष्टांत होते ते दृष्टांत या ठिकाणी संकलित केले आणि त्या ठिकाणी दृष्टांत पाठ या ग्रंथाची निर्मिती झाली. जवळजवळ 124 दृष्टांत या दृष्टांत पाठामध्ये. अशा प्रकारे या महानुभाव संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे 7 ग्रंथ आहेत ते 7 ग्रंथ अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत. मग त्यामध्ये रुद्दीपूर वर्णन आहे, ज्ञानप्रबोध आहे, त्यानंतर वशाहरण आहे, शिशुपालवध आहेत. हे 7 ग्रंथ अतिशय महत्त्वाची भूमिका करणारे ठरलेले आहेत. त्यानंतर या महानुभाव पंथामध्ये एक कवयित्री होती. त्या कवयित्रींचं नाव आहे महदाईसा किंवा महदंबा.
महदांबा किंवा महदाईसा ही मराठीतील आद्य कवयित्री म्हणून ओळखला आणि ही चक्रधर आणि गोविंद प्रभूंची अतिशय आवडती अशी शिष्या होती. आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडायचे ते सगळे प्रसंग या ठिकाणी या महदाईसाला सांगितले जायचे. एके दिवशी या गोविंद प्रभूंना वाटलं की आपण लग्न करूया आणि म्हणून आपल्या शिष्याला सांगितलं की मला लग्न करायचंय, तयारी करा. आणि त्यांनी तयारी करायला सुरुवात केली, लग्नाची तयारी करायला सुरुवात केली. आणि इकडे महदंबेला सांगितलं की तुला करवलीचं काम केलं पाहिजे. महदाईसला म्हणे ठीक आहे, मी करेन करवलीचं काम. आणि करवलीचं काम करण्याचं तिनं मान्य केलं. आणि त्यानंतर लग्न प्रसंगी तिने अतिशय सुंदर अशा गीतांची रचना केली. त्या गीतांना या ठिकाणी धवळे असं म्हटलं. आजही बघा ज्यावेळी लग्न असतात त्यावेळी ते धवळे म्हटले जातात, पण आपल्याला माहिती नाहीये की त्यांना धवळे असं म्हणतात. आणि ते जे धवळे आहेत ते महदाईसा हिने म्हटलेले आहेत. आणि म्हणून महदाईसा ही मराठीतील आद्य कवयित्री म्हणून म्हटलं जातं. त्यानंतर मराठी काव्याचा जर विचार केला तर 3 प्रकार आहेत. 1 संत काव्य, 2 तंत काव्य आणि 3 पंत काव्य. संत काव्य म्हणजे संतांनी रचलेलं काव्य, पंत काव्य म्हणजे मराठी पंडितांनी रचलेलं काव्य आणि तंत काव्य म्हणजे शाहिरांनी रचलेलं काव्य. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळसे, या 2 ओळीमध्ये आपल्याला भागवत धर्माचं जे वैभव आहे ते वैभव पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली, त्यानंतर भारुडं रचली. भारुडांना खरी सुरुवात ज्ञानेश्वरांपासून झालेली आहे. भारुडं रचलेली आहेत. हरिपाठाचे अभंग या ठिकाणी रचलेले आहेत. आज अभिजात दर्जा जो मराठी भाषेला प्राप्त झालाय त्यामध्ये 3 ग्रंथ महत्वाचे आहेत. 1 म्हणजे ज्ञानेश्वरी, 2 म्हणजे लीळाचरित्र आणि 3 म्हणजे विवेक सिंधू हा ग्रंथ. 3 ग्रंथ अतिशय महत्वाचे ठरलेले आहेत, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही प्राचीन आहे. आता या ठिकाणी आम्ही प्रश्न विचारतो की ज्ञानेश्वरी लिहिली कोणी, आणि मग पटकन उत्तर येतं की ज्ञानेश्वरांनी. पण लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ती लिहिली आहे सच्चिदानंदांनी. आणि ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ या ठिकाणी मराठीचं वैभव आहे. जगातील जेवढे महत्वाचे ग्रंथ आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरीची गणना आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी कुणी लिहिली हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. आणि निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत. निवृत्तीनाथ हे नाथपंथातले, ज्ञानेश्वर त्यांनी भागवत संप्रदायाचा पायाच रचलेला आहे. आणि निवृत्तीनाथ हे गुरु असल्या कारणाने वडील बंधू गुरु आहेत. आणि त्यामुळे निवृत्तीनाथ जे जे सांगतील ते ज्ञानेश्वर ऐकायचे. ज्ञानदेवाला त्यांनी सांगितलं बघ म्हणे, म्हणजे ज्यावेळी संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिणवलं गेलं त्यावेळी अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना सहन करावी लागली. नको हा जन्म असं वाटलेलं होतं त्यांना. इतकं या ठिकाणी या लोकांनी त्या 4 भावंडांनी छळलेलं होतं. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले बघ म्हणे नामदेवा, आपण जर चमत्कार केला नाही तर लोक आपल्याला नमस्कार करणार नाही. त्यामुळे तू चमत्कार करायला सुरुवात कर, माझी आज्ञा आहे तुला. आणि त्यानंतर मग ज्यावेळी त्यांना ते पैठणला गेले शुद्धीपत्र मिळवण्यासाठी, त्यावेळी त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बदवून घेतलेले आहे. संपूर्ण विश्वामध्ये जर एकच ब्रह्मतत्व आहे तर तू सिद्ध करून दाखव, त्या रेड्याच्या तोंडून वेद बदवून दाखव. आणि या ठिकाणी या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बदवून दाखवलेले आहेत. त्यानंतर भिंत, निर्जीव अशी भिंत चालवून दाखवलेली आहे. चांगदेवासारख्या योगाचं गर्वहरण करण्यासाठी ती निर्जीव भिंत चालवून दाखवलेली आहे. त्यानंतर या निवृत्तीनाथांना जेव्हा मांडे खाण्याची इच्छा झाली आणि खापर कोणी देईना, त्यावेळी या ठिकाणी या ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मांडी भाजलेली आहेत. मुक्ताईचा ताप कमी होत नव्हता, वैद्याकडे जाण्याची सोयच नव्हती, कारण ही संन्यासाची मुलं. त्यामुळे त्या ठिकाणी या मुक्ताईचा जो ताप होता तो ताप त्यांनी हरण केलेला आहे. आपल्या हातामध्ये सगळा ताप जो होता तो योगविद्येच्या आधारे केंद्रित करून घेतलेला आहे आणि तिचा ताप या ठिकाणी नाहीसा केलेला आहे. त्यानंतर सिद्धेश्वर नावाचं जे मंदिर आहे त्या मंदिरातली पिंडी गायब करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्यांनी लिहिला त्या सच्चिदानंदांना जिवंत करण्याचं काम या ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. चमत्कार या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. आणि हा चमत्कार जो घडलेला आहे तो नेवासे या ठिकाणी. नेवासे देवांची भूमी आहे. म्हणजे विष्णूने जे मोहिनी रूप घेतलेलं होतं ते नेवासे या ठिकाणी घेतलेलं होतं. जेव्हा ही 4 भावंड तीर्थयात्रेला निघालेली होती त्यावेळी नेवासे या ठिकाणी थांबली. आणि थांबल्यानंतर समोरून एक प्रेतयात्रा येत होती. आणि प्रेतयात्रेच्या समोर एक हिरवी साडी नेसलेली बाई
कपाळावरती ठसठशीत कुंकू, हातामध्ये हिरव्या बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि अशी केस मोकळे सोडलेले, आणि ती या ठिकाणी सती जायला निघालेली होती. मागे प्रेत होतं. आता हे योगी चार थांबलेले आहेत, तर त्या योग्यांना नमस्कार करूया आणि आपण जाऊया. आणि म्हणून ती स्त्री या ठिकाणी ज्ञानेश्वरांना नमस्कार करण्यासाठी वाकली, आणि त्यावेळी ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यावेळी ती स्त्री म्हणाली की तुम्ही जो आशीर्वाद मला दिला तो या जन्मातला की पुढच्या जन्मातला? तर म्हणजे या जन्मातला. अहो पण माझा नवरा मेलाय, त्याची प्रेतयात्रा जी आहे ती मागणं येते, तर तुझ्या नवऱ्याचं नाव काय? तर सच्चिदानंद. मग ते म्हणाले थांब, म्हणे माझा आशीर्वाद खोटा होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. त्यांनी प्रेतयात्रा थांबवली आणि थांबवल्यानंतर विचारलं तुझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद आहे ना? तर हो म्हणे. आणि ती प्रेतयात्रा थांबवून त्यांनी हाक मारली, सच्चिदानंदा उठ, सच्चिदानंदा उठ, सच्चिदानंदा उठ. उठ म्हटल्यानंतर तिसऱ्या हाकेला या ठिकाणी सच्चिदानंद उठून बसले आणि त्यांनी सांगितलं बघ म्हणे मी तुझ्या बायकोला आशीर्वाद दिलाय, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा तुला आता काय केलं पाहिजे? संसार केला पाहिजे, घरी गेलं पाहिजे. नाही म्हणे ज्ञानदेवा, नाही मी जाऊ शकत नाही, तो सच्चिदानंद मेला तिकडे. आता या ठिकाणी जो सच्चिदानंद आहे तो तुमचा आहे, आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमच्याबरोबर मी येणार आहे. त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणे नाही, असं करून जमणार नाहीये, माझा आशीर्वाद मला खोटा ठरवायचा नाहीये, तुला गेलं पाहिजे. त्यावेळी सच्चिदानंद म्हणाले की ठीक आहे, तुम्ही सांगता तर मी जातो, पण माझी एक अट आहे. म्हणे कोणती? तर माझ्या हातून असं एखादं कार्य होऊ द्या की माझ्या नावाबरोबर तुमच्या नावाबरोबर माझंही नाव घेतलं जाईल. माझ्या हातून असं एखादं कार्य होऊ द्या की तुमच्याबरोबर माझंही नाव घेतलं जाईल. पण न्यायाधीश म्हणाले असं कोणतं कार्य होऊ शकेल? माझ्या हातून कोणतं कार्य होऊ शकेल किंवा तुझ्या हातून कोणतं कार्य होऊ शकेल? त्यावेळी निवृत्तीनाथ म्हणाले बघा म्हणे भगवद्गीता जी आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे आणि माझा अतिशय प्रिय असा ग्रंथ आहे, पण भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृत भाषा ही जनसामान्यांना कळणारी नाहीये. तेव्हा तू काय कर, तर ही भगवद्गीता जी आहे ती मराठीमधनं निरूपण करायला सुरुवात कर. जे ज्ञानेश्वरी मराठीमधनं निरूपण कर, आणि तू जी निरूपण करशील, तू जी सांगशील ज्ञानेश्वरी, ते सच्चिदानंद लिहून घेतील. ज्ञानेश्वर म्हणा ठीक आहे. आणि त्यांनी ही भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ही निरूपण करायला सुरुवात केली, आणि ती निरूपण केलेली ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंदांनी लिहून काढली, आणि म्हणून ज्ञानेश्वरीचे निरूपण करते आहेत ज्ञानेश्वर आणि त्या ठिकाणी लेखन करते आहेत सच्चिदानंद बाबा. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी या ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे. अमृतानुभव ग्रंथ लिहिलेला आहे. चांगदेव 65 ओव्यांमध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजे या चांगदेवांना प्रश्न पडला की एवढे मोठे चमत्कार करतोय, तेव्हा या ठिकाणी त्याला नमस्कार घालायचा की या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा, मला काहीच कळत नाही. आणि म्हणून एक कोरं पत्र पाठवलं. त्या कोऱ्या पत्राला ज्ञानेश्वरांनी जे उत्तर दिलं ते 65 ओव्यांमध्ये होतं, आणि म्हणून त्या ग्रंथाला चांगदेव 65 असं म्हटलं आहे. भारुडं पण त्यांनी रचलेली आहेत. भारुडांची खरी सुरुवात जी झालेली आहे ती ज्ञानेश्वरांपासून, पण जी लोकप्रिय केलेली आहे ती एकनाथांनी केलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतल्या 700 श्लोकांवरती 9000 ओव्यांची या ठिकाणी ज्ञानेश्वरी निरूपण केलेली आहे. त्यानंतर नामदेव हे पंढरपूरच्या शिंपी कुळामध्ये जन्माला आलेले होते. त्यांचं आयुष्य पण अतिशय चांगलं होतं, कशाचीच कमतरता नव्हती. परंतु ज्यावेळी ज्ञानेश्वरांची भेट झाली त्यावेळी त्यांना परमेश्वर प्राप्तीची ओढ लागली आणि ते या ज्ञानेश्वरांच्या भक्त मंडळामध्ये दाखल झाले. मला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे. आणि नंतर मग नामदेवाला परमेश्वर प्राप्ती झालीच आहे. आपण ऐकलेलं आहे की नामदेवांच्या हातची खीर या ठिकाणी पांडुरंगाने खाल्लेली आहे, नामदेवांशी विठ्ठल बोललेला आहे. पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी परमेश्वर प्राप्ती झालेली आहे ती परमेश्वर प्राप्ती या भक्त मंडळामध्ये दाखल झाल्यानंतर झालेली आहे. नाही त्यांना अहंकार झालेला होता की मायाशी विठ्ठल बोलतो, मी दिलेली खीर खातो. परंतु मुक्ताईने म्हटलं की अरे नामदेवा तुझं मडकं कच्चं आहे, आणि कच्चं आहे म्हटल्याबरोबर हा नामदेव चिडला, आणि नामदेव चिडल्याबरोबर विठ्ठलाकडे आला आणि म्हणाला की अरे विठ्ठला खरंच माझं मडकं कच्चं आहे का? तर हो म्हणे, तू गुरुच केला नाहीयेस ना, आणि गुरु केला नाहीस तर या ठिकाणी तुला प्राप्ती नाही, कशी ज्ञानाची प्राप्ती नाहीये, तू अहंकारीच राहणार. तेव्हा पहिल्यांदा तू गुरु कर, पण तुम्ही सांगा कोणतो माझा गुरु आहे तो. तर जा म्हणे शंकराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी तुझा गुरु बसलाय, तुझी वाट पाहत. आणि त्यांचे गुरु म्हणजे कोण? विसोबा केचर, की जे पिंडीवरती पाय टाकून बसलेले होते. ज्यावेळी हे नामदेव त्यांच्याकडे गेले आणि म्हणतायत की म्हणे त्या पिंडीवरचा पाय उचला, तर नाही म्हणे मी वृद्ध झालोय, मला ते पाय उचलता येणार नाही, तूच जरा उचल. आणि म्हणून नामदेवाने तो पाय उचलला, बाजूला केला.
त्या पायाखाली पुन्हा पिंडी अवतरली, पुन्हा बाजूला केला, पुन्हा पिंडी अवतरली आणि त्यावेळी त्यांना पटलं की खरोखरच मला अहंकार झालेला होता. आता या ठिकाणी विसोबा खेचर हे माझे गुरु आहेत आणि ते या ठिकाणी मला ज्ञान देतील. अशा प्रकारे या नामदेवांचे गुरु आहेत विसोबा खेचर. त्यांनी भागवत संप्रदायाची पताका जी आहे ती पताका थेट पंजाबपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानदेवी रचल्या पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केलाची विस्तार. नामदेवांनी जेव्हा जिवंत समाधी घेतली त्यावेळी ज्ञानेश्वरांचं जे अपूर्ण राहिलेलं काम होतं ते काम नामदेवांनी पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारे 81 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं होतं आणि इसवी सन 1350 मध्ये पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या पायाशी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली. त्यानंतर संत एकनाथ यांचे आई वडील लहानपणीच वारलेले होते आणि त्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या आजोबांनी केला. पण वयाच्या 10 वर्षी त्यांना परमेश्वर प्राप्तीची ओढ लागली आणि म्हणून ते गेले कुठे तर या ठिकाणी देवगिरीला गेले. देवगिरीला जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आणि जनार्दन स्वामींची त्यांनी 15 वर्ष सेवा केली आणि 15 वर्ष सेवा केल्यानंतर मग त्यांना गुरुपदेश मिळाला आणि मग ते पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर नाथांनी मूळ भागवत जे होतं संस्कृतमध्ये त्याचा अनुवाद करायला सुरुवात केली आणि अनुवाद केल्यानंतर 5 जे अध्याय होते हे 5 अध्याय शिष्याने पळवले आणि गेला कुठे काशीला गेला. आणि काशीला गेल्यानंतर मग त्या संस्कृत पंडितांना कळलं की अरे हे मराठीमध्ये संस्कृतमधलं जे ज्ञान आहे ते मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न कोण करतोय तर एकनाथ करतायत. आणि एकनाथांना ज्यावेळी कळलं की या संस्कृत पंडितांनी आपल्यावरती आक्षेप घेतलेला आहे, आपण संस्कृतमधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं म्हणून ते चिडलेले आहेत, म्हणून या ठिकाणी नाथ उठलेत आणि ते पैठणला आलेत. पैठणला आल्यानंतर या सगळ्या संस्कृत पंडितांना आपली भूमिका जी होती ती पटवून सांगितली, त्यांना ती पटली आणि पैठण या ठिकाणी त्यांनी आपलं भागवत पूर्ण केलं. आणि भागवत पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी या संस्कृत पंडितांच्या आद्यपीठाने त्या ग्रंथाची मिरवणूक काढली आहे. लक्षात घ्या, त्या ग्रंथाची मिरवणूक काढली आहे. अशा प्रकारे या मराठी भाषेला सन्मान प्राप्त करून देण्याचं काम या संस्कृत पंडितांनी त्यावेळेच्या केलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती, या प्रतींना शुद्ध स्वरूप आणण्याचं काम म्हणजे आज प्रत्येकाच्या हातामध्ये शुद्ध प्रत मिळते, ही प्रत या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये आणण्याचं काम संत एकनाथांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मराठी वाङ्मयाचे ते पहिले संशोधक ठरलेले आहेत संत एकनाथ. त्यानंतर एकनाथी भागवत त्यांनी लिहिलंय, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ, रामायण, चतुश्लोकी भागवत, अशा प्रकारे अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर संत तुकाराम 17 वर्ष अगदी आनंदामध्ये घालवली आहेत आणि त्यानंतर अनेक संकट त्या ठिकाणी येत गेली आहेत. अक्षरशः ते कंटाळलेले होते, एका मागोमाग एक संकट येत म्हणून. आणि तो संसार सावरण्याचा त्यांनी खूप प्रकारे प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या संकटाशी नंतर सामना करता येईना आणि मग त्यांनी पांडुरंगाकडे धाव घेतली. आणि पांडुरंगाकडे धाव घेतल्यानंतर त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अभंग रचायला सुरुवात केली. जवळजवळ 5 ते 5.5 हजारावर अभंग या तुकारामांनी त्या काळामध्ये लिहिलेले आहेत. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणता साधू, अंगापासून या राख, डोळे झाकुनी करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती, अशा शब्दामध्ये भोंदूगिरीवर त्यांनी टीका देखील केलेली आहे. संत रामदास त्यांनी करुणाष्टक लिहिलेली आहे, दासबोध सारख्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, कानोपात्रा आहे, सावतामळी आहे, त्यानंतर बहिणाबाई आहे, संत बहिणाबाई म्हणते, संत बहिणाबाई आहेत. तर या सगळ्या भक्त या सगळ्या संत मंडळींनी उत्तमोत्तम अभंग लिहून या साहित्य संपदेमध्ये भर टाकली. हे झालं संत काव्य. आता पंत काव्य म्हणजे पंडितांनी रचलेलं. मग त्यामध्ये पहिल्यांदा जो आपला उल्लेख करावा लागेल तो म्हणजे वामन पंडितांचा. वामन पंडितांनी 22,000 ओव्यांची यथार्थ दीपिका रचलेली आहे. त्यानंतर रघुनाथ पंडितांनी नलदमयंती आख्यान लिहिलेलं आहे. त्यानंतर श्रीधर पंडितांनी जवळजवळ 60,000 कविता रचलेले आहेत. हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत हे त्यांचे ग्रंथ आहेत. मोरोपंतांनी 60,000च्या वर कविता लिहिलेल्या आहेत आणि उत्तर वयामध्ये त्यांनी श्लोक केकावली लिहिलेली. समग्र महाभारत, समग्र भागवत मराठीमध्ये आणून, समग्र भागवत, समग्र महाभारत त्यांनी मराठीमध्ये आणलेलं आहे आणि रामायणाचा 108 वेळा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि 108 वेळा रामायणाचा अनुवाद करणारा हा मोरोपंत एकमेव कवी ठरलेला आहे. त्यानंतर
तंतकाव्य. तंतकाव्य म्हणजे शाहिरांनी रचलेलं काव्य. तंतकाव्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पोवाडा आणि 2 म्हणजे लावणी. सर्वात जुना पोवाडा जो आहे तो अफजल खानाच्या वधावरती आहे आणि तो 1659 मध्ये लिहिलेला आहे. अगिनदासने लिहिलेला आहे. आणि त्यानंतर मराठी साहित्याचा जर विचार केला तर साहित्यामध्ये एकूण 300 पोवाडे आहेत. त्यामध्ये 7 हे शिवकालीन आहेत, 150 हे पेशवे काळातली आहेत आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते इंग्रजांच्या काळातली आहेत. त्यानंतर अनंत फंदी, प्रभाकर, सगनभाऊ, भोनाजी बाळा, राम जोशी यासारख्या शाहिरांनी हे शाहिरी काव्य अजरामर केलेलं आहे. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग, रे गड्या हौस नाही पुरली, म्हणून वेली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. किंवा हटातटाने पटा रंगवणी, जटाधरीशी काशिरी, मठाची उठा ठेव का तरी, घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला. यासारख्या लावण्याने रसिकांच्या मनावरती अधिराज्य केलेलं आहे. पण पेशवाईनंतर पोवड्याला सुद्धा उतरती कळा आली. पराक्रम तर कधीच संपलेला होता आणि वैभवाबरोबर विलासही संपलेले होते. लोकांची अभिरुची पाडली होती आणि शाहिरांची वाणी मूक झालेली होती. त्यानंतर 15व्या शतकामध्ये बखर आणि 16व्या शतकामध्ये भारुड आली. बखर या शब्दाचा अर्थ काय आहे? खबर. जे काय होतंय ते खबर देणं, बातमी देणं. आता या ठिकाणी मराठीतली पहिली जी खबर आहे ती कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. त्याला सभासदी बखर असं म्हटलं आहे. आणि ही सभासदी बखर म्हणजे तरी काय आहे? शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर 17 वर्षांनी ही सभासदी बखर लिहिलेली आहे. आणि त्यानंतर म्हणजे मराठी शिवाजी महाराजांचं चरित्र हे पहिलं चरित्र आहे की जे कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेलं आहे. संत काव्य, पंतकाव्य, तंतकाव्य याची आता ओळख करून घेऊ. आता आधुनिक गद्याचा उगम झाला. आधुनिक गद्याचा उगम कसा झाला? तर डॉक्टर विल्यम कॅरी यांनी 1794 मध्ये शुभवर्तमानाचा प्रसार करण्यासाठी ते हिंदुस्थानामध्ये आले. आणि हिंदुस्थानामध्ये आल्यानंतर श्रीरामपूर या ठिकाणी वास्तव्य केले. आणि वास्तव्य केल्यानंतर 1898 मध्ये 94 मध्ये आले. 98 मध्ये त्यांनी एक जुना लाकडी छापखाना विकत घेतला, बंगाली टाईप विकत घेतली आणि पहिल्यांदा मराठीतील पुस्तकं या विल्यम कॅरी यांनी छापली. ही पुस्तकं कोणती? मराठीतील पहिली पुस्तकं कोणती? तर विल्यम कॅरीचं सेंट मॅथ्यूचं शुभवर्तमान आणि मराठी भाषेचं व्याकरण. ही मराठीतली पहिली 2 पुस्तकं आहेत. मराठी भाषेचं व्याकरण, कारण व्याकरण म्हटल्यानंतर मराठीचा आत्मा आहे आणि ते व्याकरण नसेल तर मराठी भाषा जिवंतच राहू शकत नाही. आणि मराठी व्याकरण हे पहिलं पुस्तक आहे आणि या ठिकाणी सेंट मॅथ्यूचं शुभवर्तमान हे दुसरं पुस्तक आहे. मराठीतील ही पहिली पुस्तक आहे. त्यानंतर सख्खन पंडितांकडून त्यांनी इसाबनीतीचं भाषांतर करून घेतलं आणि ते बालबोध मुक्तावली या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर विल्यम कॅरी यांनी मुद्रणकलेच्या साहाय्याने अनेक ग्रंथ प्रकाशनाला सुरुवात केली. पण तो प्रयत्न कसा होता? खाजगी होता. आणि त्यानंतर मग या उपक्रमाला सरकारने मान्यता दिली आणि सरकारने मान्यता दिल्यानंतर पटापट या ठिकाणी मराठी गद्याची निर्मिती होऊ लागली, साहित्य निर्माण होऊ लागलं. मग लॉर्ड वेलस्ली यांनी 1800 मध्ये ते कलकत्त्याला कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम नावाचं एक महाविद्यालय सुरू केलं 1800 मध्ये इसवी सन. आणि ते महाविद्यालय सुरू केल्यानंतर त्या महाविद्यालयामध्ये अरबी, फारसी, बंगाली, हिंदी आणि संस्कृत या भाषा शिकवल्या जायच्या. पण त्याचबरोबर मराठी ही भाषा शिकवली गेली. आणि मराठी भाषा शिकल्यानंतर या ठिकाणी परीक्षा घेतली गेली, बक्षीस समारंभ झाला आणि बक्षीस समारंभामध्ये ट्रावर हा एक जो विद्यार्थी होता, या विद्यार्थ्याला मराठीमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पडले. आणि सगळ्यात जास्त मार्क्स पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्याचा सत्कार केला गेला. त्याला 1000 रुपये, त्या काळामध्ये लक्षात घ्या 1000 रुपये आणि सुवर्ण पदक दिलं. आणि हे जे सुवर्ण पदक आहे किंवा 1000 रुपये देण्यात आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी मराठीचा खऱ्या अर्थाने सत्कार केलेला आहे सरकारने. आणि एवढं महत्व या ठिकाणी या सरकारने मराठी भाषेला त्या काळामध्ये दिलेलं आहे. नंतर इसवी सन 1810 यामध्ये विल्यम कॅरी यांनी 10,000 शब्दांचा मराठी इंग्रजी कोश निर्माण केला, प्रसिद्ध केला. इसवी सन 1815 मध्ये पंडित वैजनाथ यांनी हितोपदेश आणि पंचतंत्र या पुस्तकांची निर्मिती केली.
आणि मग हळूहळू या ठिकाणी मराठी साहित्य वाढू लागलं, कारण छापखाने सुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढू लागले आणि त्यानंतर मराठी साहित्य संपदा ही अधिक समृद्ध होत गेली. मुंबईचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्या प्रयत्नातून 1820 मध्ये एल्फिन्स्टन यांच्या प्रयत्नातून 1820 मध्ये मुंबई येथे नेटिव्ह स्कूल आणि बुक सोसायटीची स्थापना झाली. पेशव्यांच्या दक्षिणाफंडामध्ये त्यावेळी 50,000 रुपये होते, त्यावेळेचे 50,000 रुपये, त्यापैकी 20,000 रुपये काढले आणि पुणे येथे या ठिकाणी पाठशाला सुरू झाली. इसवी सन 1896 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी वयाच्या 22व्या वर्षी संस्कृत मराठी भाषेचं व्याकरण पहिल्यांदा काढलं. मराठी भाषेचं व्याकरण जे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी वयाच्या 22व्या वर्षी काढलेलं आहे आणि या ग्रंथाने आपलं नाव केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे संस्कृत मराठी भाषेचा कोश, त्यानंतर संस्कृत इंग्रजी भाषेचा कोश, इंग्रजी मराठी भाषेचा कोश, मराठी इंग्रजी भाषेचा कोश, त्याचप्रमाणे प्राचीन मराठी काव्यातील जे शब्द आहेत त्या शब्दांचा हंसकोश सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला. अशा प्रकारे या ठिकाणी नंतर मग वेगवेगळे साहित्य प्रकार आपल्याला दिसायला लागले. त्यामध्ये पहिली कादंबरी, मराठीतील पहिली जी कादंबरी आहे ती बाबा पद्मनजी यांची 1857 मध्ये ती आलेली आहे आणि त्याचं नाव आहे यमुना पर्यटन. पहिल्या म्हणजे ही जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये हिंदू विधवांची शोचनीय स्थिती वर्णन केलेली आहे. पुनर्विवाह हा त्यावर एकमेव पर्याय नाही असं सांगून सुद्धा येशू ख्रिस्ताच्या कृपेने ख्रिस्ती माणसाशी विवाह लावून दिलेले आहे. त्यानंतर लक्ष्मण शास्त्री हळबे, मुक्तामाला, मंजुघोषा यासारख्या कादंबऱ्या आल्या. राभी गुंजेकरांची मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी आली. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून लोकजागृतीचं कार्य केलं आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा शिष्य हरिभाऊ आपटे यांनी पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीमध्ये विधवा स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे, केशवपन पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे केशवपन पद्धती का, तर जर नवरा या ठिकाणी मृत झालेला असेल तर त्या ठिकाणी ते सौंदर्य काय कामाचं, मग परपुरुषाची नजर तिच्यावर पडता कामा नये यासाठी तिला केस कापून विद्रूप केला जायचं. ही जी त्यावेळीची प्रथा होती ती प्रथा पण लक्षात कोण घेतो या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला सापडते. त्यानंतर उषःकाल, वज्राघात, चंद्रगुप्त, सूर्योदय यासारख्या एकूण 9 कादंबऱ्या हरिभाऊ आपटे यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर वाम जोशी यांनी सुशिलेचा देव, इंदू काळे, सरला बोळे यासारख्या अतिशय उद्बोधक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी गावसासू, गोंडवनातील प्रियवंदा, परागंदा, आशावादी, ब्राह्मण कन्या यासारख्या कादंबऱ्या लिहून सुशिक्षित समाजाला आपल्या नीतिविषयक कल्पनांचा आणि भावनांचा फेरविचार करायला लावलेला आहे. अशा प्रकारे नासी फडके, वि. स. खांडेकर, माडखोलकर, विभावरी शिरूरकर, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू यासारख्या अनेक कादंबरीकारांनी मराठी साहित्यातील कादंबरीचा प्रांत हा अधिक समृद्ध केलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यानंतर मराठी कविता. खरं म्हणजे साहित्याचे 2 कालखंड आहेत. एक म्हणजे 1818 ते 1920 आणि 1920 पासून आजपर्यंत हे मराठी साहित्यातील 2 कालखंड. केशवसूत, बालकवी, टिळक, विनायक आणि गोविंदाग्रज हे त्या काळातील कविपंचक. आणि त्या कविपंचकाने काय केलं तर पूर्वीच्या ज्या कविता होत्या म्हणजे पूर्वीच्या कविता या वृत्तामध्ये असायच्या, मात्रा वृत्त याचं बंधन असायचं आणि ते अतिशय कठीण होतं, तो काव्यप्रकारच कठीण होता. मग हे जी ही बंधनं होती ती बंधनं या ठिकाणी या बंधनातून मराठी कविता सैल केली, मराठी कवितेची सुटका केली. त्यानंतर अंतरंगामध्ये परिवर्तन घडून आणलं, बाह्यरंगाप्रमाणे अंतरंगामध्ये परिवर्तन घडून आणलं. मग माणसाची जी सुखदुःख आहेत, भावभावना आहेत त्या त्यांनी कवितेतून मांडायला सुरुवात केली. प्रेमभावना या ठिकाणी कवितेतून मांडायला सुरुवात केली. मग त्यामध्ये कवी बी आहेत, केशवकुमार आहेत, अनिल आहेत, बासी मर्डेकर आहेत, इंदिरा संत आहेत, अडाणी अशिक्षित असलेल्या बहिणाबाई आहेत. त्यांनी उत्तमोत्तम कविता या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये आणलेल्या आहेत, दिलेल्या आहेत.
नव्या युगाचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. किंवा एक तुतारी द्यामज आणूनी फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकीन गगने सारी दीर्घ तिच्या त्या कंकाळीने. किंवा जन पळभर म्हणतीला हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. भारत आंबे यांनी म्हटलंय. किंवा हिरवे हिरवे गायकारीचे हेतुरांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. निसर्ग कविता ज्यांनी लिहिलेल्या आहेत, निसर्ग कवी म्हणून ज्यांचा उल्लेख झालेला आहे ते बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यासारख्या अतिशय सुंदर कविता मराठी साहित्यामध्ये या ठिकाणी अजरामर झालेल्या आहेत. नाटकाचा जर विचार केला तर विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर नावाचं नाटक लिहिलं आणि म्हणून त्यांना मराठी रंगभूमीचा मुनी असं म्हटलं किंवा जनक असं म्हटलं. त्यानंतर म्हणजे हे जे नाटक होतं सीता स्वयंवर हे संगीत नाटक होतं. त्यानंतर संगीत नाटकाची परंपरा सुरू झाली. मग त्यामध्ये संगीत शारदा आहे, मानात्मन आहे, किचकवध आहे, एकच प्याला आहे, शाकुंतल आहे, गोबा देवल, त्यानंतर रामगणेश गडकरी, खाडीलकर यांनी ही संगीत नाटकं आणली. पण नंतर म्हणजे ही भाषांतरित नाटकं, रूपांतरित नाटकं, पौराणिक नाटकं याच्यानंतर हे स्वरूप थोडंसं बदललं आणि कोल्हटकरांची मग कल्पनारम्य नाटकं आली आणि मग या ठिकाणी नाटकाचं स्वरूप बदललं आणि मग अत्रे, जयवंत दळवी, पु ल देशपांडे, मधुसूदन कालेलकर, वसंत कानेटकर यासारख्या नाटककारांनी अतिशय सुंदर अशा नाटकाची निर्मिती केली आणि रंगभूमी या ठिकाणी गाजवली. कथा, लघुकथा आल्या. त्यामध्ये हरिभाऊ आपटे, वि स गुर्जर यांनी नैतिक बोधापेक्षा मनोरंजनावरती भर दिला. सहकारी कृष्ण यांनी गरीब मध्यमवर्गीयांवरती कथा मांडायला सुरुवात केली. मग विभावरी शिरूकर आहेत, नासी फडके आहेत, वि स खांडेकर आहेत, बोकील आहेत, वामनराव चोरघडे आहेत. या सगळ्यांनी मग कथादालन समृद्ध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे या ठिकाणी कविता आल्या, कादंबरी आली, नाटकं आली, लघुकथा आल्या, कथा आल्यात आणि संतांची चरित्र आली, ऐतिहासिक चरित्र आलीत, आधुनिक चरित्र आलीत. सावरकरांनी माझी जन्मटेप लिहिलं, गांधीजींनी सत्याचा प्रयोग दिला, हंसा वाडकर यांनी सांगते ऐका लिहिलं, लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृती चित्र आहेत. अशी आत्मचित्र प्रसिद्ध झालीत. रामायण, महाभारतासारखी महाकाव्य आलीत. त्यानंतर मेघदूत, ऋतुसंहारसारखी खंडकाव्य आलीत. विडंबन गीता आली. रूपकथा वि स खांडेकरांनी सुरू केलेलं आहे. विडंबन काव्य प्र के अत्रे म्हणजे केशव कुमार यांनी सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे विलापिका सुद्धा आल्या. विलापिका म्हणजे मृत्यूनंतर जे दुःख व्यक्त केलं जातं ते ज्या कवितेतून केलं जातं त्याला विलापिका असं म्हणतात. तर या विलापिका देखील आलेल्या आहेत, प्रवास वर्णनं आलेली आहेत आणि मराठी साहित्य जे आहे ते साहित्य भरभराटीला आलेलं आहे. तिला खरा जो साज आणि शृंगार चढवलेला आहे तो या सगळ्या ग्रंथांनी चढवलेला आहे, या सगळ्या संतांनी चढवलेला आहे, पंतांनी चढवलेला आहे, तंतांनी चढवलेला आहे. अशा प्रकारे ही मराठी भाषा ही काल आणि परवा आली नाहीये, काल आणि परवा ती आली नाहीये. तर मराठी भाषेला जवळजवळ 2500 वर्षाची परंपरा आहे. मग 2500 वर्षाची एवढी जुनी जर मराठी आहे तर त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा का न मिळाला? आणि म्हणून या ठिकाणी त्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. कारण पहिल्यांदा ज्या 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला त्याच्यामध्ये 2004 मध्ये तामिळ भाषेचा पहिला नंबर लागला. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत भाषा, 2008 मध्ये तेलुगू भाषा आली, 2008 मध्ये पुन्हा कन्नड भाषा, त्यानंतर 2013ला मल्याळम भाषा आणि 2014ला उडिया भाषा. या भाषांना, या 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला. मग मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, मराठी भाषा एवढी प्राचीन आहे, मराठी भाषा एवढी सक्षम आहे, तर मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळत नाहीये? आणि म्हणून या ठिकाणी चळवळ सुरू झाली. लाखोंनी पत्रव्यवहार सुरू झाला. केंद्र सरकारपर्यंत हा पत्रव्यवहार गेला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी या ठिकाणी 10 जानेवारी 2012 मध्ये एक समिती स्थापन केली, रंगनाथ पठारे समिती. आणि या समितीचे अध्यक्ष स्वतः रंगनाथ पठारे होते, समन्वयक हरी नरके होते. आणि 2012 मध्ये ही समिती स्थापन झाली. आपला अहवाल त्यांनी 31 मे 2013ला सादर केला. 2013ला अहवाल सादर केला. लक्षात घ्या, आज 2025 आहे. एवढा कालावधीमध्ये गेलेला आहे, पण त्या कालावधीमध्ये कुणीही अभिजात दर्जा द्यायला तयार होत नव्हतं. पत्रव्यवहार केला जात होता. मुख्यमंत्र्यांपर्यंत या ठिकाणी लोक गेलेले होते.
परंतु कुणीही या ठिकाणी दखल घेत नव्हतं. म्हणून पुन्हा या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमण्यात आली. आणि मग या समितीचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष म्हणजे ज्ञानेश्वर मुळे होते. आणि त्याचबरोबर इतर जे सदस्य होते त्यामध्ये सदानंद मोरे होते, राजा दीक्षित होते, लक्ष्मीकांत देशमुख होते, संजय नहार होते. आणि या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर मग 3 ऑक्टोबर 2004 मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. म्हणजे किती आपल्याला या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला बघा. तेव्हा आता देशामध्ये 11 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्या 6 भाषा आणि मराठी बरोबर पाली भाषा, प्राकृत भाषा, आसामी भाषा आणि बंगाली भाषा अशा 5 भाषा, म्हणजे एकूण त्या 6 आणि ह्या 5 अशा एकूण 11 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे ते कुणाचं, तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं. शाहीर अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाला गेलेले होते त्यावेळी 1961 मध्ये त्यांनी भाषण केलेलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, बघा म्हणे, तुमच्यावरती मराठी भाषेतून भाषण ऐकण्याची वेळ आली आहे आणि हा माझ्या मराठीचा सन्मान आहे. मी कुठून आलोय, मी शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलोय. ज्या भूमीमध्ये मराठी भाषा बोलली जाते त्या भूमीतून आलोय आणि त्या भाषेतून या ठिकाणी मी तुमच्यासमोर बोलतोय. हेच माझं या ठिकाणी माझ्या मराठी भाषेचा मोठेपण आहे, अभिमान आहे. अण्णाभाऊ साठे किती वर्ष नव्हे दिवस, किती दिवस शाळेत गेले, फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. 1.5 दिवस शाळेत गेले आणि मीनवर पावत्यांवरती त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली की ज्या फकीरा या कादंबरीवरती लोक PhD करते. एवढा मोठा सन्मान आहे बघा मराठीचा. तेव्हा या ठिकाणी हा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचं सुद्धा योगदान तेवढंच महत्वाचं. मग 113 देशांमध्ये ही मराठी भाषा बोलली जाते. जगामध्ये 200 भाषा आहेत, 113 देशांमध्ये ही मराठी भाषा बोलली जाते. जगामध्ये 10 ते 15व्या क्रमांकावर कुठेतरी असेल, पण भारतामध्ये ती 3ऱ्या क्रमांकावर बोलली जाते. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सगळे निकष या ठिकाणी या मराठी भाषेमध्ये आहेत. मराठी भाषा राजभाषा आहे, धर्मभाषा आहे की ज्ञानभाषा आहे, लोकभाषा आहे. मग अशा या मराठीला टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. केवढं मोठं आव्हान आहे बघा. नुसतं सरकार प्रयत्न करून उपयोगाचं नाहीये, आपण करायचे प्रयत्न केले पाहिजे. आपण काय करतो, आपण मोठेपणासाठी या ठिकाणी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो. काय गरज आहे का? याच्या अगोदर मराठी माध्यमाच्या शाळेत घालून मुलं शिकली नाहीत, वरच्या पोस्टवर गेली नाहीत, गेलीत ना. आमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी आज फॉरेनमध्ये आहेत, उच्च पदावरती आहेत, इंग्रजी अस्खलित बोलत आहेत, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेत. अब्दुल कलाम कुठे शिकलेत? अब्दुल कलाम पण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेत, मोठे झालेत. मग जर मराठी माध्यमाची शाळा शिकून या ठिकाणी विद्यार्थी मोठे होत असतील तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये का घालायचं? गरज नाहीये त्याची. म्हणून तुम्ही लहानपणापासून या ठिकाणी मुलांना मराठी भाषा बोलण्याची गोडी लावा. आज आपण बघतो की लहान मुलं जी असतात 1-2 वर्ष त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि मोबाईल देऊन या ठिकाणी आई त्यांना घास भरवत असते. काय गरज आहे? मग मोबाईल देऊन तुम्ही घास भरवता, मोबाईल बघितल्याशिवाय ती जेवतच नाही म्हणून तुम्ही मोठ्या तोऱ्या सांगता. त्यापेक्षा चिवकाऊच्या गोष्टी सांगा ना, मराठीबद्दलची आवड निर्माण होईल. किंवा ग्रंथालयामध्ये या ठिकाणी तुमच्या मुलांना पाठवा, 1 तास बसवा, त्यांना वाचनाची गोडी लावा. मग ही जर गोडी लागली तर ही मुलं इंग्रजीकडे का जातील? आता या ठिकाणी सेमी इंग्लिश आहे, मग सेमी इंग्लिश आहे, मुलं या ठिकाणी मराठी बोलू शकतात, मराठी लिहू शकतात, इंग्रजी भाषा बोलू शकतात, ती लिहू शकतात. मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा का पाहिजे? गरज नाही. आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या धोरणामध्ये असं म्हटलंय की तुम्ही मराठीतून द्या शिक्षण, नाही तर तुमची स्थानिक बोलीतून शिकवा, काही हरकत नाही. मुलांचा विकास होणं महत्वाचं आहे, मुलांच्या मध्ये असलेली क्षमता विकसित होणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण जरी उद्या भविष्यामध्ये मालवणी बोलीतून जरी शिकवलं काही फरक पडणार नाहीये. नवीन शैक्षणिक धोरण हेच सांगते, मुलांमध्ये असलेली क्षमता वाढवा, त्याचा विकास करा, तो कोणत्याही मार्गाने करा. कृतीयुक्त या ठिकाणी तुम्ही जर शिक्षण दिलात तर मुलांचा विकास होणार आहे. नुसतं पोपटपंच करून या ठिकाणी विकास होणार नाहीये. तर आपण काय करतो, मुलांच्या पाठांतरावरती भर देतो, पण पाठांतर ज्यावेळी त्यांच्याकडे करवून घेतो त्यावेळी त्यांना त्या संकल्पनेचा अर्थ कळलेला असतो का? नाही. फक्त पाठ करायचं आणि उतरवायचं एवढंच फक्त त्यांना माहिती असतं. मग या ठिकाणी जर एखादी संज्ञा किंवा एखादी संकल्पना जर मुलांना समजावी असं वाटत असेल तर मुलांना या ठिकाणी विचार करण्यास प्रवृत्त करणार कोणती भाषा?
त्याची मुली, त्याची मराठीमध्ये भाषा, मायभाषा. आणि म्हणून या ठिकाणी मराठी भाषा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे, ती आपण टिकवली पाहिजे. लक्षात घ्या, जागतिक भाषाशास्त्र अहवालानुसार दर 4 दिवसांनी एक भाषा लुप्त होतीये. दर 4 दिवसांनी एक भाषा लुप्त होतीये. जर समजा मराठी भाषेचा तुम्ही वापर व्यवहारामध्ये केला नाही, जर तुम्ही मराठी भाषा घरामध्ये बोलला नाही, जर मराठी भाषा मुलांना शिकवला नाही, तर एक दिवस ही मराठी भाषा सुद्धा लुप्त होईल. आपण गंगा, यमुना, सरस्वती म्हणतो. गंगा यमुना नदी आहे, पण सरस्वती कुठे आहे? सरस्वती केव्हाच लुप्त झाली. मग मराठी भाषेला वेळ लागेल का? जर नदी लुप्त होते तर मराठी भाषा लुप्त होणार नाही, मराठी भाषा सुद्धा लुप्त होईल. आणि म्हणून जर मराठी भाषा टिकवलात तर समाज टिकणार आहे. आणि समाज टिकवणं आणि त्या ठिकाणी मराठी भाषेचा अभिमान टिकवणं, परंपरा टिकवणं, रूढी टिकवणं हे आता आपल्या हातामध्ये. फादर स्टीफन्स परदेशी कवी म्हणतोय, तारांमध्ये 12 राशी, सप्तवारांमध्ये रवी ससी, या दीपीचे या भाषांमध्ये बोली तैसी मराठी. तारांमध्ये 12 राशींना महत्व आहे, 7 वारांमध्ये रविवार आणि सोमवार यांना महत्व आहे. त्याचप्रमाणे या भूखंडावरती जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये मराठी भाषेला महत्व आहे. मग एखादा परदेशी परभाषिक जर सांगतोय की मराठी भाषा एवढी महत्वाची आहे, तर तुम्हा आम्हाला का समजू नये? आणि म्हणून या ठिकाणी मराठी भाषेचा आदर आपण केला पाहिजे. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचण्याची गोडी लावली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा जो मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय तो साजरा होईल असं मला वाटतं. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. धन्यवाद. हा सर.